श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 20 हनुमंतांचे सीतेला आश्वासन. ओम श्रीराम. हनुमंतांची सर्व कार्ये बहुत प्रयत्नांनी सिद्ध झाली आहेत. अशोकवन कोठे आहे तेही कळले. तसेच सीतामातांचाही शोध लागला आणि लंका दहनही झाले आहे व आता हनुमंत परत माघारी निघाले आहेत. समुद्र तीरावर येऊन जलचर प्राण्यांना हानी न होता शेपटी विझवली. तेव्हा काही घामाचे थेंब पडले ते एका मगरीने गिळले व त्यापासून पुढे मकरध्वजाचा जन्म झाला. त्यानंतर मग सीतामातांना वार्ता कळते की रावणाने हनुमंतांना जाळले. तेव्हा त्यांना खूप दुःख होते. परंतु दासीकडून समजते की हनुमंतांनीच सर्व लंका जाळली व ते आता निघून गेले आहेत. आकाशमार्गे जाता जाता हनुमंत सीतामातेला विश्वास देऊन गेले की आता श्रीराम प्रभूंची भेट नक्कीच होईल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासातील महत्त्वपूर्ण असा हा टप्पा म्हणजेच लंका दहन पूर्णत्वास गेलेला आहे. इथे प्राणाची म्हणजेच हनुमंतांची नियोजित कार्ये सिद्ध झाली आहेत. ते अशोक स्थान कोठे व कसे आहे ते कळले आणि ती परमशांती म्हणजेच सीतामाता काय आहे, कशी आहे व कोठे आहे तेही कळले आहे. तसेच अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे स्थूलापासून किंवा जडापासून ते थेट हिरण्यगर्भापर्यंतचे शुद्धीकरण म्हणजेच लंकादहनही झाले आहे. आता प्राणाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे म्हणजेच अवतरण प्रक्रिया सुरू झाली आहे व यामध्ये पहिलेच कार्य असे झाले की प्राण एका नूतन सहाय्यकारी शक्तीची निर्मिती करत आहे म्हणजेच मकरध्वजाचा जन्म आणि त्या परमशांती मातेला तिच्या पूर्वस्थानावर स्थापित करण्याचे आश्वासन देत आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांची जो सीता शोधनाचा जो कार्यक्रम होता, जे कार्य होतं प्रमुख, ते पूर्णत्वास गेले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लंका दहन झाले. ते अशोकवन म्हणजे काय, कुठे आहे, सीतामाता कुठे आहे, त्या कशा आहेत, हे सर्व शोध लागला आहे. आणि इथे हनुमंत शेपटी विझवण्यासाठी समुद्र तीरावर गेल्यानंतर त्यांचे जे काही घामाचे थेंब पडतात त्यातून पुढे मकरध्वजाचा जन्म होता. ती मकरध्वजाची कथा आपल्याला पुढे युद्धकांडामध्ये अहिरावण आणि महिरावण यांच्या कथेच्या वेळी आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळेल. आणि मग हनुमंत आता आकाशमार्गे परत माघारी निघालेले आहेत. आता ही रामायणातील कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या दृष्टीने असं की साधकाचा आत्यंतिक महत्त्वाचा टप्पा आहे हा, ज्याला आपण कथेमध्ये लंकादहन आहे आणि साधकाच्या दृष्टीने शुद्धीकरण प्रक्रिया आहे. त्यामुळे हा शुद्धीकरण प्रक्रिया हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण शुद्धीकरण झाल्याशिवाय म्हणजे साधकाच्या
मन, प्राण, देह आणि एवढंच नाही तर अंतरंगातील सगळ्या घटकांचं शुद्धीकरण झाल्याशिवाय आत्मदर्शन, ब्रह्मदर्शन, परब्रह्मदर्शन किंवा या सगळ्यांचा साक्षात्कार होऊच शकत नाही. त्यामुळे इथे साधकाची ही अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे. शिवाय साधकाला आता हे कळालं आहे की ती परमशांती कुठे आहे, कशी आहे, ते अशोक स्थान म्हणजे काय, या सगळ्याची समज आणि अनुभव महत्त्वाचा आहे. समज मानवाला किंवा आपल्याला वाचनातून, प्रवचनातून, कीर्तनातून, सत्संगातून हे मिळू शकेल, परंतु अनुभव या शब्दज्ञानाने मिळूच शकत नाही. तो साधनेने घ्यावा लागतो, गुरुकृपेने मिळवावा लागतो. तर हा अनुभव आलेला आहे. आणि आता ही सगळी कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या प्राणाचा परतीचा प्रवास सुरू होतोय. तर इथे परतीचा प्रवास म्हणजे काय नेमकं, आणि खूप महत्त्वाचा भाग इथे सांगितलेला आहे. परतीचा प्रवास सुरू होतो म्हणजे साधक सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो, तळमळीने, मोठ्या कष्टाने, प्रेमाने साधना करतो आणि त्याचं मन, प्राण हळूहळू शुद्ध व्हायला लागतात. आणि जेव्हा मन आणि प्राण पूर्ण शुद्ध होतात, त्यांच्या एकीकरणाने मग ते ऊर्ध्वजप घेतात आणि ती सद्गुरूंची शक्ती स्वतःकडे घेतात किंवा सद्गुरू त्यांना शक्ती देतात आणि त्या शक्तीच्या बळावर साधकाच्या अंतरंगातील सगळ्या घटकांचं शुद्धीकरण होतं. म्हणजेच साधक हा आरोहण करतो, म्हणजे ऊर्ध्व प्रवास करतो. आणि त्याचं ध्येय पूर्ण झाल्यावर म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्मसाक्षात्कार हे साक्षात्कार झाल्यानंतर त्या शक्तीला तो पुन्हा खाली घेऊन येतो. त्याला अवतरण प्रक्रिया असे म्हटलेले आहे. म्हणजे आरोहण हे साधक साधनेने करून शुद्धीकरण करून वर जातो आणि ती शक्ती घेऊन अवतरण प्रक्रिया सुरू होते. आणि ही सगळ्यात अवघड प्रक्रिया आहे. अवतरण प्रक्रिया अवघड आहे. बहुतांशी अध्यात्म क्षेत्रामध्ये आरोहण करून मुक्ती मिळवणारे खूप साधक आहेत, परंतु मुक्तीनंतर पुढचा प्रवास करून त्या चैतन्य शक्तीला, त्या परब्रह्मशक्तीला, त्याला श्री अरविंद अतिमानस असं म्हणतात, त्या शक्तीला पुन्हा खाली घेऊन येणे ही प्रक्रिया फार क्वचित महापुरुषांच्या बाबतीत घडलेली आहे. त्यात हे हनुमंत आहेत, श्री अरविंद, असे बरेचसे आहेत. तर यातलं मी एक छोटंसं उदाहरण देतो ह्या दोन्हीमधला फरकांचा. आरोहणाने पण शक्ती मिळते, आरोहणाने सिद्धी मिळतात, शक्ती मिळते, सामर्थ्य मिळतं, परंतु त्याने इतरांचा उद्धार किंवा या स्थूल देहामध्ये रूपांतरण घडून येत नाही, वैश्विक स्तरामध्ये परिवर्तन घडून येत नाही. त्यासाठी ती परब्रह्मशक्ती लागते आणि ते आणणारे फार थोडे संत असतात. मी छोटंसं असं एक उदाहरण देतो की पहा, जेव्हा चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वरांना भेटायचं होतं, आपण तो भाग एकदा पाठीमागं पण पाहिलेला आहे, तर त्यांनी पत्र जे लिहायला घेतलं, पण त्यांच्यापुढे प्रश्न पडला की आशीर्वाद लिहावं तर ते वयाने लहान आहेत, आशीर्वाद लिहावं तर अधिकाराने मोठे आहेत, आणि नमस्कार करावा तर वयाने लहान आहेत. ते कोरं पत्र पाठवतात. श्री ज्ञानेश्वर महाराज ते ओळखून घेतात आणि मग ते ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून ते येतात. तर चांगदेवांनी हा ऊर्ध्व प्रवास केलेला असतो, कारण वाघावर बसून येणे सोपी गोष्ट नाही. सापांचा आसूड बनवणे, वाघावर बसून येणे, यासाठी सिद्धी प्राप्त व्हावं लागते, प्रचंड शक्ती सामर्थ्य असावं लागतं. हे आरोहण प्रक्रिया करताना मिळतं, ते त्यांना मिळालेलं होतं. मात्र त्या चांगदेव जेव्हा आळंदीच्या बाहेर येऊन थांबतात, एका वटवृक्षाखाली निरोप पाठवतात, तेव्हा ही चारही भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताई आणि सोपान एका भिंतीवर बसलेले असतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्यांना एक झलक दाखवतात. ती अवतरण प्रक्रिया आहे. म्हणजे चांगदेव महाराज जिवंत अशा प्राण्यांना वशीकरण करून त्यावर बसून येतात, पण माऊली ती निर्जीव भिंत चालवत त्यांच्यापर्यंत घेऊन जातात. ही अवतरण प्रक्रिया आहे. कारण हे कार्य खूप अवघड आहे. ही त्या निर्जीव भिंतीत चालण्याचं सामर्थ्य आले कुठून?
म्हणजेच ते परब्रह्म चैतन्य जेव्हा अवतरित होतं तेव्हा परिवर्तनाची, रूपांतरणाची शक्ती त्या व्यक्तीला मिळते आणि मग ते जिवंत किंवा अशा प्राण्यांनाच नाही तर निर्जीव म्हणजेच पृथ्वीला सुद्धा ते संचलित करू शकतात, पृथ्वीत सुद्धा ते रूपांतरण करू शकतात, पृथ्वीत सुद्धा परिवर्तन करू शकतात. कारण पृथ्वी माती म्हणजे पृथ्वीच ना, ती भिंत मातीचीच होती ना, म्हणजे त्या भिंतीमध्येही चैतन्यत्व निर्माण करू शकतात. याला वैश्विक उद्धार असं म्हणतात आणि हेच कार्य श्री अरविंदांनाही करायचे आणि त्यांनी ते अतिमानस चैतन्य या पृथ्वीच्या गर्भात 29 फेब्रुवारी 1956 रोजी आणून ओतलेलं आहे. आणि परंतु त्याही अगोदर अशा खूप घटना घडलेल्या आहेत अतिमानसाच्या या चैतन्य परिवर्तनाच्या, पण त्या फार मोजक्या घडलेल्या आहेत. कारण त्यावेळेसचं पृथ्वीचा जो कॉन्शियसनेस होता किंवा पृथ्वीचं जे चैतन्य होतं ते उन्मुख नव्हतं. आता ते उन्मुख झालेलं आहे. आता या कार्याला फार वेग येणार आहे. तर हा जो फरक, आरोहण आणि अवरोहण, आरोहणाने सामर्थ्य शक्ती उद्धार होतो, त्या जीवाचा उद्धार होतो, परंतु त्याच्या देहाचा रूपांतरण होत नाही, प्राणाचं रूपांतरण होत नाही, मनाचं रूपांतरण होत नाही, त्यांचा उद्धार होतो. म्हणजे कसं, मनाचं रूपांतरण देवाच्या मनात, दैवी मनात, प्राणाचं रूपांतरण दैवी प्राणात आणि देहाचं रूपांतरण दैवी देहामध्ये, हे घडून आणायचे. आणि त्याचं हे आता उदाहरण दिलेलं, कारण त्यांनी थेट देहातच रूपांतरण घडवलं ना माऊलींनी. म्हणजे देह म्हणजे मातीच ना, आणि मातीला चालवत नेलं. तर हे अवतरणाची प्रक्रियेतनं साध्य होतं. आणि ही प्रक्रिया इथे कथेमध्ये हनुमंतांच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा हनुमंतांनी ते कार्य सुरू केलेलं आहे. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.